पेपरला हेच प्रश्न विचारले जातील का असा प्रश्न मला बऱ्याच वेळा कमेंट सेक्शनमध्ये विचारला आहे. पण त्यापेक्षा पेपर कमी वेळात कशा पद्धतीने सोडवायचा असतो, बोर्डाला उत्तरपत्रिका कशी अपेक्षित असते, टॉपमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची पद्धत कशी असते, टॉपचे विद्यार्थी बोर्डाची उत्तरपत्रिका कशी लिहितात, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून माझा दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा, स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर 27 फेब्रुवारी 2026 रोजी होणारा इंग्लिश या विषयाचा 10वीचा पेपर तुमचा एकूण 80 मार्क्सचा असणार आहे, ज्यासाठी तुम्हाला 3 तास वेळ देण्यात येणार आहे. तर चला तर पाहूयात. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुमचा सेक्शन 1 जो असणार आहे तो एकूण तुमचा 10 मार्क्सचा असणार आहे, ज्यामध्ये पहा लँग्वेज स्टडीवरचे तुम्हाला प्रश्न हे विचारले जातात. तर पहिला प्रश्न जो असणार आहे, एकूण तुमचा सेक्शन 1 जो असणार आहे तो एकूण 10 मार्क्सचा असणार आहे, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 1A जो असणार आहे तो 8 मार्क्सचा असणार आहे. डू ॲज डायरेक्टेड, ज्यामध्ये तुम्हाला फक्त 4 कृती सोडवायच्या आहेत आणि प्रत्येकी 2 मार्क्स असणार आहेत. तर अशा तऱ्हेने 4 कृती सोडवायच्या आहेत. तुम्हाला मार्क्स किती 8 मिळणार आहेत. तर पहिली काय आहे बघा कृती, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. तुम्हाला तिथे करेक्ट लेटर्स लिहून ते वर्ड जे आहे ते कंप्लीट करायचे आहेत आणि 4 वर्ड्स तुम्हाला देतील आणि तुम्हाला ते 2 मार्क्सला विचारण्यात येणार आहेत. प्रत्येक वर्ड्सला अर्धा मार्क असणार आहे. अशा तऱ्हेने 4 जर तुम्ही वर्ड्स बरोबर सोडवले तर तुम्हाला इथे 2 मार्क्स हे मिळणार आहेत. त्यानंतर दुसरा बघा असणार आहे, तो असणार आहे तुमचा अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला वर्ड्स अरेंज करायचे आहेत आणि ज्याला देखील तुम्हाला 2 मार्क्स असणार आहेत. तर हे देखील खूप सोपा प्रश्न असणार आहे, त्यामुळे तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित अगदी सोडवायचा आहे. त्यानंतर पहा तिसरा जो असणार आहे तो असणार आहे पंक्च्युएशन मार्क्सचा असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर एखादं इनकरेक्ट सेंटेन्स देतील, ज्याचा उपयोग तुम्हाला आहे असं उत्तरपत्रिकेत लिहून ज्यामध्ये योग्य अशा विरामचिन्हांचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे तर ते सेंटेन्स परत करेक्ट व्यवस्थित अगदी लिहायचं आहे, जे अर्थपूर्ण सेंटेन्स असलं पाहिजे आणि तिथे योग्य अशा विरामचिन्हांचा वापर करायचा आहे, ज्याला देखील 2 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर तिसरा देखील 2 मार्क्ससाठी. त्यानंतर चौथा असणार आहे तो तुम्हाला एखादा वर्ड्स देतील आणि बाय युजिंग द लेटर्स ऑफ दिस वर्ड्स you have to at least maximum or minimum 3 or maximum 4 to 5 वर्ड्स तुम्हाला मिनिंगफुल असे वर्ड्स तयार करायचे आहेत, जे त्या वर्ड्समधली लेटर्सचा वापर करून. तर हे देखील तुम्हाला किती 2 मार्क्ससाठी असणार आहेत. तर अशा तऱ्हेने 4 कृती आपण सोडवलेल्या आहेत सेक्शन 1 मधील क्वेश्चन नंबर 1A मधील. त्यानंतर पहा 5वी जी कृती आहे ती आहे तुम्हाला काय करायचं आहे तर त्यामध्ये कंप्लीट द वेब, ज्यामध्ये तुम्हाला ह्या चौकटीमध्ये काय करतील तर एखादा वर्ड देतील आणि ते जे रिलेटेड जे ॲडजेक्टिव्स आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. तर स्टुडंट दिलेला आहे पहा, तर तिथे ॲडजेक्टिव्स काय येतील तर पुअर, क्लेवर, इंटेलिजंट, ब्रिलियंट, फुलिश. तर असे ॲडजेक्टिव्ह लिहायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 मार्क्स हे असणार आहेत आणि ही कृती तुम्हाला पेननंच काढायची आहे, अजिबात पेन्सिलचा इथे कुठेही वापर करायचा नाही. त्यानंतर 6वा जो असणार आहे तो बघा तुमचा वर्ड चेन तयार करायची आहे. तर पहिला ग्रो हा तुम्हाला वर्ड्स देणार आहेत आणि ज्याचा शेवटचा लेटरचा उपयोग करून तुम्हाला नवीन वर्ड्स तयार करायचा आहे आणि जे नाऊनच असलं पाहिजे. तर तुम्हाला नाऊनची वर्ड चेन तयार करा, जे देतील ते व्यवस्थित अगदी इथे वर्ड चेनमध्ये त्याचं मिनिंगफुल असे वर्ड्स तयार होतील, यासाठी वर्ड चेन व्यवस्थित तयार करायची आहे, ज्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत. तर 6 कृती देणार आहेत, ऑप्शनला देखील तुम्हाला असणार आहेत 2, त्यामुळे कोणतीही 4 व्यवस्थित अगदी सोडवायचे आहेत. 6 सोडवलं तरी चालेल. तुम्ही तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित येतं, ज्या प्रश्नाबाबत तुम्ही शुअर असाल त्या प्रश्नाचं व्यवस्थित अगदी उत्तर लिहायचं आहे. अशा तऱ्हेने आपण क्वेश्चन नंबर 1A जो होता तो 8 मार्क्सचा पाहिलेला आहे विथ ऑप्शन्स अँड विथ आन्सर्स. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 1B जो असणार आहे तो 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारतात तर पहिला जो असणार आहे तर फ्रेजचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे तर एखादी फ्रेज देतील आणि त्याचं सेंटेन्समध्ये
त्या फ्रेजचा वापर करून सेंटेन्स तयार करायचा आहे. तर इथे अफ्रेड ऑफ ही फ्रेज आहे, दिलेली आहे प्रश्नपत्रिकेमध्ये. आणि उत्तरपत्रिकेमध्ये त्याचं सेंटेन्स कसं केलेलं आहे पहा. आय एम अफ्रेड ऑफ घोस्ट. त्यानंतर दुसरा जो ह्यालाच ऑप्शनला असणार आहे की एखादं तुम्हाला अपूर्ण वाक्य देतील आणि ॲड अ क्लॉज टू काय करा म्हणतील तर टू द फॉलोविंग सेंटेन्सेस. यामध्ये तुम्हाला कोणतंही अटेम्प्ट एनी वन करायचं आहे जे 1 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला जे सोपं जाईल ते तुम्ही ते करू शकता. त्यानंतर दुसरा असणार आहे तो बघा प्रश्न असणार आहे तो 1 मार्क्ससाठी असणार आहे ज्यामध्ये 2 वर्ड्स येतील आणि त्या वर्ड्सला काय करा तर तुम्ही ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड. तर बघा इथं मॅनेज, मॅनेजमेंट आणि काइंडनेस असं केलेलं आहे वर्ड ज्याला 1 मार्क्स असणार आहे. जर तुम्हाला हा प्रश्न येत नसेल तर याला देखील ऑरचा प्रश्न आहे ज्यामध्ये पहा काय असणार आहे तर तुम्हाला मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी ऑफ द फॉलोविंग वर्ड्स. यापैकी कोणत्याही शब्दाचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे तर मिनिंगफुल सेंटेन्सेस करायचं आहे. तर इथं मॅनेज किंवा काइंड, किंग इज अ काइंड, किंग हॅज अ काइंड नेचर असं तुम्ही वाक्य करू शकता. मॅनेजचा उपयोग करून आय कॅन मॅनेज स्टडी. तर असं सोपं वाक्य तुम्ही इथे करू शकता. ऑप्शनला आहे हे. क्वेश्चन नंबर 1B जो असणार आहे तो तुम्हाला 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर एकूण सेक्शन 1 जो होता तो पाहिला आपण किती लँग्वेज स्टडीचा असणार आहे. सेक्शन 1 जो 10 मार्क्स असणार आहे आणि खूप सोपा असणार आहे. अशा तऱ्हेने तुम्हाला नेहमी पेजच्या उजव्या बाजूला सेक्शन 1 नेहमी स्टार्ट करायचा आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो सेक्शन सेकंड आपण पाहणार आहोत जो तुम्हाला किती 20 मार्क्सचा असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला सीन पॅसेज देणार आहेत 10-10 मार्क्सचे. क्वेश्चन नंबर 2A 10 मार्क्ससाठी आणि क्वेश्चन नंबर 2B 10 मार्क्ससाठी. तर याचं देखील कशाप्रकारे मार्क्स डिव्हिजन आहे पाहूयात. तर क्वेश्चन नंबर 2A जो असणार आहे तो असणार आहे तुम्हाला 10 मार्क्ससाठी आणि A1 जो असणार आहे तो बघा सिंपल फॅक्च्युअल वरती असणार आहे. आणि सिंपल फॅक्च्युअलमध्ये काय क्वेश्चन्स विचारतात तर तुम्हाला पॅसेज येतील आणि त्याच्या रिलेटेडच तुम्हाला सिंपल फॅक्च्युअलमध्ये क्वेश्चन्स विचारतील की फिल इन द ब्लँक्स, दॅन ट्रू ऑर फॉल्स आणि कंप्लीट द वेब चार्ट बेस्ड ऑन द पॅसेज. तर पॅसेजमधीलच तुम्हाला काय करायचं आहे तर उत्तर शोधून व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. जर ट्रू फॉल्स दिले असतील तर त्याची परत सेंटेन्स जे प्रश्नपत्रिकेत दिलेले सेंटेन्स परत लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही फक्त असं उत्तर व्यवस्थित कोणतं त्याचं उत्तर आहे ते व्यवस्थित अगदी त्याचं नंबर्स लिहून लिहिला तरी तुम्हाला इथे फुल मार्क्स मिळून जाणार आहेत. आणि ह्यामध्ये देखील खूप सोपे प्रश्न आहेत जे 2 मार्क्ससाठी A1 असणार आहे. त्यानंतर पहा A2 जो असणार आहे तो तुम्हाला कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवरती असणार आहे ज्यामध्ये बघा शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, व्हाय और हाऊ टाईपचे क्वेश्चन्स जे तुम्हाला पॅसेजमधील शोधून लिहायचे आहेत. तर इथं तुम्हाला वेब देखील डायग्राम देतील त्याच्यामध्ये तुम्हाला वेब चार्ट देतील जे पॅसेजवरतीच बेस्ड असणार आहे. ज्याचे उत्तर पॅसेजमध्येच असल्यामुळे तुम्हाला त्याचे उत्तर व्यवस्थित अगदी शोधून पेनाने ही सगळी कृती काढायची आहे आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे ज्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स असणार आहेत. तर इथे पहा ॲक्शन्स ऑफ फॅमिली मेंबर्स. तर हिज फादर काय करत होते, हिज मदर, हिज ब्रदर अँड सिस्टर अँड ही और हिज. तर त्यांचं व्यवस्थित एक कृती काय करत होते ते व्यवस्थित अगदी चौकटी काढून पेनानं लिहायचं आहे ज्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर पहा A3 जो असणार आहे तो व्होकॅब्युलरी बेस्डवरती ज्यामध्ये तुम्हाला पॅसेजमधले सिनोनिम्स किंवा अँटेनॉम्स किंवा मॅचिंग पेअर्स किंवा डिस्क्रायबिंग वर्ड्स तुम्हाला काय करायचे तर शोधून लिहायचे आहेत आणि ज्याचं उत्तर तुम्हाला पॅसेजमध्येच असणार आहे. त्यामुळे हा देखील प्रश्न 2 मार्क्सचा असणार आहे, सोपा असणार आहे. तर इथं बघा मॅच द पेअर्स केलेले A आणि B असणार आहे ज्यामध्ये Bमधील तुम्हाला आन्सर्स शोधून लिहायचे आहेत. Aचे काय असतील तर तुम्हाला व्यवस्थित अगदी विथ ऑप्शन्स आणि त्याचं उत्तर काय असणार आहे ते तुम्ही लिहायचं आहे. तर इथं स्क्रॅप्ड, रबड, डोझिंग, स्लीपिंग लाईटली आणि प्लॅटो अ लार्ज हाय एरिया ऑफ फ्लॅट लँड यामध्ये 4 असणार आहेत पहा आणि प्रत्येकी अर्धा मार्क्स असणार आहे. त्यानंतर A4 जो असणार आहे तो पहा ग्रामरवरचा असणार आहे जो 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही की इथं क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे आणि हा सोपा प्रश्न आहे. तर तुम्हाला सेंटेन्स आहे असं लिहायचं आहे आणि जो क्वेश्चन टॅग आहे तो तुम्हाला व्यवस्थित त्याचं क्वेश्चन मार्क विथ लिहायचं
आहे. त्यानंतर इथेच टेन्सचं रूपांतर करा. पास्ट टेन्सचं प्रेझेंट टेन्समध्ये किंवा फ्युचर टेन्समध्ये, हे देखील तुम्हाला 1 मार्क्ससाठी असणार आहे. तर अशा तऱ्हेने तुमचा ग्रामरवरचा जो क्वेश्चन असणार आहे पॅसेजवरील, तो 2 मार्क्स साठी असणार आहे. त्यामुळं ग्रामर व्यवस्थित करून जायचं आहे. त्यानंतर पहा A5 जो असणार आहे तो पर्सनल रिस्पॉन्सवरचा क्वेश्चन असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय करणार आहे तर ओपन एंडेड क्वेश्चन्स आस्किंग फॉर ओपिनियन ऑर ऑन अ टॉपिक रिलेटेड टू द पॅसेज. तर पॅसेज जो असणार आहे त्याच्याशीच रिलेटेड जो टॉपिक आहे त्यापैकीच एक रिलेटेड टॉपिक तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स या क्वेश्चन्समध्ये देणार आहेत आणि ज्याचे उत्तर तुम्हाला अगदी 4 ते 5 ओळीत व्यवस्थित लिहायचं आहे. विथ ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स असतील तर तुम्हाला इथे 2 मार्क्स मिळणार आहे. तर इथे पाहू शकता, 4 गुड थिंग्स दॅट माय पॅरेंट टॉट मी इज अ फॉलोविंग ॲज अ फॉलोज. तर काय आहे तर हॉनेस्टी, हार्डवर्क, रिस्पेक्ट, त्यानंतर कंपॅशन, हे काय केलेलं आहे तर त्यांनी शिकवलेले आहेत आपल्याला आपल्या पालकांनी ह्या 4 गोष्टी. तर तुम्ही तुमच्या भाषेत ज्या चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकवलेल्या आहेत तर ते व्यवस्थित अगदी लिहायचं आहेत. आणि इथे मुद्द्यानुसार मी लिहिलेलं आहे ते देखील तुम्हाला मार्क्स मिळवून देणार आहे. पॅरेग्राफमध्ये जरी लिहिलात तरी तुम्हाला मार्क्स हे मिळवून देतील. त्यामुळे क्वेश्चन नंबर A5 जो आहे, क्वेश्चन नंबर 2A5 जो असं आहे तो पर्सनल रिस्पॉन्सवरचा 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं उत्तर अगदी अपेक्षित व्यवस्थित अगदी अर्धा पेज भरेल इतके लिहिले तरी तुम्हाला मार्क्स हे मिळून जातील. बट हे कसं ग्रॅमॅटिकल सेंटेन्स करेक्ट असले पाहिजेत आणि ते व्यवस्थित सिंपल साधे सेंटेन्स असले पाहिजेत. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 2 आपण पाहिला. क्वेश्चन नंबर 2B जो असणार आहे तो देखील सीन पॅसेजवरतीच असणार आहे, ज्यामध्ये 10 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन्स विचारणार आहेत. तुम्हाला पाठ्यपुस्तकातील एखादा कोणताही जो इंग्लिशचा तुम्हाला चॅप्टर आहे त्यावरील पॅसेज देणार आहेत आणि ज्यासाठी 10 मार्क्स असणार आहेत. तर B1 जो असणार आहे तो पहा काय असणार आहे तर सिंपल फॅक्च्युअलवरती असणार आहे, ज्यामध्ये पाहू शकता तुम्ही हू सेड टू होम. तर तुम्हाला तो पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला त्या चौकटीत काढून लिहायचं आहे. त्यामध्ये 2 मार्क्स असणार आहेत सिंपल फॅक्च्युअल. देन B2 जो असणार आहे तो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलमध्ये वेब चार्ट जो असणार आहे तो पाहू शकता तुम्ही. वेब चार्ट बेस्ड ऑन द पॅसेजवरती असणार आहे, जो 2 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला पॅसेजमधीलच त्याचं उत्तर शोधून लिहायचं आहे. त्यामुळे पॅसेज व्यवस्थित करायचं आहे, वाचायचं आहे. आणि त्यानंतर बघा B3 असणार आहे तो व्होकॅब्युलरी बेस्डवरती असणार आहे. त्यामध्ये तुम्ही काय ॲडजेक्टिव्स, त्या वर्ड्सचे ॲडजेक्टिव्स काय आहेत ते फाईंड करून लिहा किंवा डिस्क्रायबिंग वर्ड्स, मॅचिंग पेअर्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स, हे देखील तुम्हाला 2 मार्क्स असणार आहे. त्यामध्ये 4 देतील आणि प्रत्येकी अर्धा मार्क असणार आहे. B3चा व्होकॅब्युलरी बेस्डवरचा क्वेश्चन्स असणार आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2B4 काय असणार आहे तर तो देखील ग्रामरवरचा असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला इन्फिनिटिव्हचा वापर करा किंवा चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करा. हे देखील खूप सोपे प्रश्न असणार आहेत. त्यामुळे ग्रामरचा बघा क्वेश्चन नंबर 2A4मध्ये देखील 2 मार्क्ससाठी होता ग्रामरचा आणि तुम्हाला क्वेश्चन नंबर 2B4मध्ये देखील ग्रामरवरचा 2 प्रश्न हे असणार आहेत. तर अशा तऱ्हेने ग्रामरवरचे 4 मार्क्ससाठी प्रश्न झालेले आहेत, जो सीन पॅसेजवरतीच असणार आहे. त्यानंतर B5 जो असणार आहे तो पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन असणार आहे, ज्यामध्ये तुमचं ओपिनियन हे लिहायचं आहे. तर इथं काय दिलेलं आहे बघा क्वेश्चन्स. इफ आय फाइंड अ पुअर अँड नीडी चाइल्ड आय कॅन हेल्प देम बाय. जर तुम्हाला एखादा गरीब किंवा एखादा गरजू जर लहान मुलगा भेटला तर तुम्ही त्याला कशा प्रकारे मदत कराल तर तुम्ही काय कराल तर आय प्रोव्हाइडिंग इमिजिएट नीड्स, मेक शुअर द चाइल्ड हॅज द फूड अँड वॉटर, क्लोथिंग, कॉन्टॅक्टिंग सोशल सर्व्हिसेस, अंडरस्टँडिंग देअर सिच्युएशन्स, finding a safe place to stay, offering a support and guidance, donating resources. तर तुमच्या भाषेत तुम्हाला ते पॅरेग्राफमध्ये उत्तर लिहायचं आहे. तर इथे पॉईंट्स दिलेले आहेत, त्या पॉईंट्सचा देखील तुम्ही वापर करून परीक्षेमध्ये याचं उत्तर लिहू शकता. त्यानंतर पहा आपण क्वेश्चन नंबर 2A आणि 2B पाहिला, जो तुमचा सीन पॅसेजवरती होता आणि तो एकूण 20 मार्क्ससाठी पाहिला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो असणार आहे सेक्शन 3 म्हणजेच पोएट्रीवरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील कवितेंचं काय करायचं आहे तर कवितेंवर आधारित 5 मार्कासाठी प्रश्न असणार आहेत आणि 5 मार्कासाठी रसग्रहणवरती असणार आहेत, ॲप्रिसिएशनवरती असणार आहेत. तर इथं पाहू शकता सेक्शन 3 जो असणार आहे तो
क्वेश्चन नंबर 3 जो असणार आहे A1 जो असणार आहे तो सिम्पल फॅक्च्युअलमध्ये, ज्यामध्ये फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स, किंवा तुम्हाला काय करतील तर एखादे वेब चार्ट कंप्लीट करा बाय विथ द हेल्प ऑफ द पोयम देणार आहेत आणि त्याच्या आधारे तुम्हाला ते प्रश्न विचारणार आहेत, जे 5 मार्क्ससाठी असणार आहेत. A1 जो असणार आहे तो 2 मार्क्ससाठी असणार आहे. अगेन A2 जो असणार आहे तो देखील तुम्हाला किती 2 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये बघा प्रश्न कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवरती असणार आहेत. त्यामध्ये वेब चार्ट बेस्ड ऑन द जी तुम्हाला पोयम देणार आहेत, गिवन पोयमवरती तुम्हाला काय करायचं आहे, वेब चार्ट तयार करायचा आहे, जे देखील तुम्हाला 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर इथं सोपं असणार आहे. तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातील ज्या कविता आहेत त्या व्यवस्थित अगदी त्यांचा अर्थ काय आहे, सेंट्रल आयडिया ते व्यवस्थित करून जायचं आहे. त्यानंतर पहा A3 जो असणार आहे तो तुम्हाला पोएटिक डिवाइस किंवा व्होकॅब्लरी बेस्डवरती असणार आहे, जो 1 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला रायमिंग वर्ड्स शोधून लिहा, किंवा तुम्हाला काय करतील तर एखादं पोएटिक डिवाइस म्हणजेच रायमिंग ह्याची स्कीम काय आहे, किंवा तुम्हाला फिगर ऑफ स्पीच ओळखून या, कवितेच्या ओळींचं फिगर ऑफ स्पीच काय येईल ते तुम्हाला व्यवस्थित इथे 1 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामुळे तुम्ही ते व्यवस्थितच लिहायचं आहे. तर अशा तऱ्हेने क्वेश्चन नंबर 3A जो होता तो एकूण 5 मार्क्ससाठी होता. आणि क्वेश्चन नंबर 3B जो असणार आहे तो देखील तुम्हाला किती 5 मार्क्ससाठी असणार आहे. ॲप्रिसिएशनवरती तुम्हाला एखादी कविता देतील आणि त्याच्यावरचं ॲप्रिसिएशन करा असं म्हणतील. तर यामध्ये मार्क्सचं डिव्हिजन कसं आहे पहा. टायटल जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे. नेम ऑफ द पोएट त्याला देखील अर्धा मार्क. त्यानंतर व्यवस्थितच लिहायचं आहे, त्यांचं पोएट कोण आहेत, करेक्टच असलं पाहिजे तरच तुम्हाला तिथे मार्क्स भेटून जातील. राईम स्कीम याला 1 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर फिगर ऑफ स्पीचला 1 मार्क्स असणार आहे. असे किती झाले तर 3 मार्क्स झाले. आणि सेंट्रल आयडिया और थीमला किती 2 मार्क्स असणार आहे, ज्यामुळे तुम्हाला याचे उत्तर किती 4 ते 5 ओळीत लिहायचं आहे. आणि सेंट्रल आयडिया प्रत्येक पोएमची तुम्हाला करूनच जायचं आहे, विथ त्यांचं पोएट कोण आहेत हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता 5 मार्क्स जे असणार आहेत ते ॲप्रिसिएशनवरती असणार आहेत, आणि तुम्ही पॉईंट्सच्या आधारे लिहिला तरी तुम्हाला मार्क्स हे भेटणार आहेत. तर अशा तऱ्हेने सेक्शन 3 आपण पाहिला. आता आपण पाहणार आहोत सेक्शन 4 जो असणार आहे तो 15 मार्क्ससाठी असणार आहे, जो तुमच्या पाठ्यपुस्तकाबाहेर तुम्हाला एखादा उतारा देणार आहेत आणि ज्यावरचे तुम्हाला किती 15 मार्क्सचे क्वेश्चन्स, 15 मार्क्सला हा क्वेश्चन्स असणार आहे. तर पाहूयात क्वेश्चन नंबर 4A मधला A1 जो असणार आहे तो सिम्पल फॅक्च्युअल. तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं तर अनसीन पॅसेज व्यवस्थित अगदी वाचायचं आहे, आणि त्यावरचे फिल इन द ब्लँक्स किंवा ट्रू ऑर फॉल्स हे तुम्हाला इथं सिम्पल फॅक्च्युअलमध्ये 2 मार्क्ससाठी 4 देणार आहेत. 2 मार्क्ससाठी तुम्हाला हा प्रश्न असणार आहे, आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्न किती पहिला जर सोडवला तर त्याला अर्धा मार्क, आणि 2 सोडवला तर ते 1 मार्क्स मिळणार आहे. त्यामुळे ते चुकायचे अजिबात नाही. त्यानंतर पहा A2 जो असणार आहे तो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवरती असणार आहे, ज्यामध्ये वेब चार्ट कंप्लीट करा बेस्ड ऑन द अनसीन पॅसेज अगदी व्यवस्थित वाचला तर तुम्ही हे देखील प्रश्न 2 मार्क्सचा सहज सोडवाल. त्यामुळे तुम्हाला ह्या ज्या चौकटी आहेत त्या पेनेनंच आकृत्या काढायच्या आहेत आणि त्याचं व्यवस्थित अगदी उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पहा A3 जो असणार आहे तो अगेन तुमचा कशावरती असणार आहे तर व्होकॅब्लरी बेस्डवरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सिनोनिम्स, अँटोनिम्स, डिस्क्रायबिंग वर्ड्स असे सोपे प्रश्न विचारणार आहेत. त्यानंतर A4 जो असणार आहे तो तुम्हाला ग्रामर बेस्ड असणार आहे, आणि ग्रामरवरती तुम्हाला प्रश्न असल्यामुळे तिथे तुम्हाला काय करायचे आहेत तर WH क्वेश्चन्स तयार करा, किंवा डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस असे क्वेश्चन्स तुम्हाला A4 मध्ये असणार आहेत. ग्रामरवरचा क्वेश्चन हा A4 वरती असणार आहे, जो 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर A5 जो असणार आहे तो पर्सनल रिस्पॉन्सवरती असणार आहे. पर्सनल रिस्पॉन्सवरती तुम्हाला प्रश्न विचारला तर तुमचं ओपिनियन हे तुम्हाला 4 ते 5 ओळीत हे लिहायचं आहे. तर फ्यू लाईन्स अबाउट माय रोल मॉडेल. तर इथं तुम्ही लिहू शकता, माय फादर इज माय रोल मॉडेल ऑफ लाईफ. आय ऑलवेज desire to become like him. He is only earning member of my family. He does a lot of effort to provide us everything that we need. तर तुम्हाला असे व्यवस्थित अगदी इंग्रजीमध्ये 4 ते 5 ओळीत याचं पर्सनल रिस्पॉन्स उत्तर लिहायचं आहे, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 4A1 to A5 जो होता तो एकूण 10 मार्क्ससाठी होता, आणि B जो असणार आहे तो 5 मार्क्ससाठी तुम्हाला समरी लिहायची आहे. जो तुम्हाला अनसीन पॅसेज देतील त्याच्यावरतीच तुम्हाला समरी लिहायची आहे. तिथे टायटल लिहायचं आहे व्यवस्थित अगदी, आणि टायटल लिहिल्यानंतर त्या व्यवस्थित पॅसेज एकदा वाचून त्याचं व्यवस्थित अगदी 4 ते 5 ओळीत तुम्हाला त्याची समरी लिहायची आहे, ज्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स असणार आहे. टायटलला 1 मार्क्स, आणि तुम्ही कशी समरी
सगळे पॉईंट्स इन्क्लूड केलेले आहेत का, व्यवस्थित तुमचं कसं ग्रॅमॅटिकल सेंटेन्स आहेत का, तर यासाठी किती 4 मार्क्स असणार आहेत. यानुसार तुम्हाला 5 मार्क्ससाठी समरी रायटिंग ही असणार आहे. तर त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 5 जो असणार आहे तो तुमचा रायटिंग स्किलवरचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 20 मार्क्ससाठी हे रायटिंग स्किल असल्यामुळे त्याचं डिव्हिजन कसं केलेलं आहे पहा. क्वेश्चन नंबर 5 जो असणार आहे तो लेटर रायटिंगवरचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला फॉर्मल किंवा इनफॉर्मल या लेटरपैकी एक कोणतंही लेटर सोडवायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्ही कुणाला पत्र लिहिणार आहात, सेंडर कोण आहे, तर सेंडर तुमचं नाव, पत्ता, त्यानंतर डेट, हे तुम्हाला, त्यानंतर रिसिव्हर कोण आहे त्यांचा पत्ता आणि त्यांचं नाव, त्यानंतर पहा तुम्हाला विषय कोणता आहे तो लिहायचा आहे. यासाठी तुम्हाला किती 1 मार्क्स असणार आहे, 1 आणि हाफ मार्क ह्यासाठी. त्यानंतर पहा सॅल्युटेशन द्यायचं आहे व्यवस्थित फॉर्मल लेटरमध्ये, आणि तुमचं काय आहे ते बॉडी अगदी 7 ते 8 ओळीत लिहायची आहे व्यवस्थित अगदी. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर क्लोजिंग करायचं आहे, आणि युअर्स फेथफुली सतीश राणे तुमचं नाव लिहायचं आहे. युअर्स फेथफुली व्यवस्थित अगदी लिहून तुम्हाला हे फॉर्मल लेटर लिहायचं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही हे लिहू शकता लेटर. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जो असणार आहे तो क्वेश्चन नंबर 5B जो असणार आहे तो डायलॉग रायटिंगवरचा असणार आहे, जे 5 मार्क्ससाठी असणार आहे. याला ऑरला देखील ऑप्शनला स्पीच रायटिंग येणार आहे. मी इथे डायलॉग रायटिंग सोडवून दाखवलेलं आहे. तर पहा खूप सोपा आहे डायलॉग रायटिंग. पहिला जो असणार आहे तो 1 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये जम्बल्ड ऑर्डरमध्ये तुम्हाला सेंटेन्स येतील आणि ते करेक्ट डायलॉग ऑर्डरमध्ये ते डायलॉग तुम्हाला राईट करायचं आहे, ज्यासाठी तुम्हाला 1 मार्क्स असणार आहे. त्यानंतर दुसरा जो असणार आहे तो इनकम्प्लीट तुम्हाला डायलॉग देणार आहेत आणि तुम्हाला कंप्लीट करायचं आहे बाय राईट युअर ओन सेंटेन्सेस विथ रिगार्डिंग टू दिस डायलॉग, रिलेटेड टू दिस डायलॉग. तर इथं बघा, डू यू लाईक गेम्स, तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, यस आय लाईक गेम्स व्हेरी मच. तर त्यानंतर पहा विच गेम्स डू यू पर्टिक्युलर लाईक, आय एन्जॉय प्लेईंग अ टेबल टेनिस. त्यानंतर पहा तिसरा जो असणार आहे तो किती 3 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एखादा विषय देतील आणि ॲटलिस्ट त्या प्रत्येक कॅरेक्टरचे 3 मिनिंगफुल सेंटेन्स व्हायला पाहिजेत, असं तुम्हाला डायलॉग तयार करायचा आहे. आणि यासाठी 3 मार्क्स असल्यामुळे हा डायलॉग तुम्हाला थोडासा मोठा लिहायचा आहे. तर इथे पाहू शकता काय विषय दिलेला आहे, द ॲडव्हान्टेजेस ऑफ विलेज लाईफ अँड सिटी लाईफ. तर याविषयी रोहन आणि मोहनमध्ये काय डायलॉग झालेला आहे ते व्यवस्थित अगदी इथं लिहिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. आणि असाच तुम्हाला डायलॉग काय करायचा आहे परीक्षेमध्ये लिहायचा आहे, त्यामुळे याचं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि व्यवस्थित अगदी पॉईंट व्यवस्थित लिहायचं आहे. रोहन, मोहन व्यवस्थित प्रत्येकाचे 3 मिनिंगफुल सेंटेन्स व्हायला पाहिजे, तसा डायलॉग तुम्हाला 3 मार्क्ससाठी हा लिहायचा आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6A जो असणार आहे तो असणार आहे तुमचा 10 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 5 मार्क्ससाठी इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असणार आहे, ज्यामध्ये पाहू शकता पहिला जो असणार आहे A1 तो नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल, यामध्ये A1 A2 असणार आहे. तर इथे A2 सोडून दाखवलेला आहे. एखादा तुम्हाला पॅसेज येतील आणि त्याचा ट्री डायग्राममध्ये तुम्हाला काय करा रूपांतर करून ते व्यवस्थित लिहायचं आहे. तिथे त्या पॅसेजमधीलच तुम्हाला मुद्दे जे पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित लिहून त्यांचे ट्री डायग्राम करायचे आहे, ज्यासाठी 5 मार्क्स असणार आहे. खूप सोपा प्रश्न असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला वेळ देखील वाचवता येतो आणि ते व्यवस्थित लेंदी उत्तर लिहिण्यापेक्षा तुम्ही असं व्यवस्थित ट्री डायग्राम करून ते 5 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6B जो असणार आहे तो पहा, रिपोर्ट रायटिंग करा किंवा स्टोरी रायटिंग करा किंवा एक्सपान्शन ऑफ आयडियाज. तर यातील रिपोर्ट रायटिंग मी सोडून तुम्हाला दाखवलेलं आहे. गांधी जयंती सेलिब्रेशन्स, यामध्ये डेट, त्यानंतर प्लेसचं नाव व्यवस्थित लिहायचं आहे. पहिल्या पॅरेग्राफमध्ये अगदी पॉईंट वाईज तुम्हाला काय बातमी घडलेली ते लिहायचं आहे, आणि त्यानंतर त्या पॅरेग्राफचं डिटेल्स देणारे दुसरा हा पॅरेग्राफ असणार आहे, जे तुम्हाला 5 मार्क्ससाठी असणार आहे. तर रिपोर्ट रायटिंग तुम्ही टायटल लिहायला विसरायचे नाही, ज्याला देखील 1 मार्क्स हे असणार आहेत. त्यानंतर पहा सेक्शन जो 6 असणार आहे तो असणार आहे तुमचा ट्रान्सलेशनचा असणार आहे, ज्यासाठी 5 मार्क्स आहेत. तर क्वेश्चन नंबर 7A जो पहिला असणार आहे त्यामध्ये तुम्हाला 6 वर्ड्स येतील आणि कोणत्याही 4 वर्ड्सचे मराठी तुम्हाला ट्रान्सलेशन लिहायचं आहे, ज्यासाठी 2 मार्क्स हे असणार आहेत. त्यानंतर B असणार आहे तो तुम्हाला सेंटेन्स येतील 4, त्यापैकी कोणत्याही 2 सेंटेन्सचं तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून लिहायचं आहे, ज्यासाठी तुम्हाला 2 मार्क्स असणार आहेत. ज्या सेंटेन्सबाबत तुम्ही अश्युअर आहात किंवा
तुम्हाला ज्या सेंटेन्सचं करेक्टच त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन लिहिता येतं तेच तुम्ही लिहू शकता, ज्यासाठी 2 मार्क्स असणार आहे. त्यानंतर पहा सी असणार आहे, तो 1 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही 2 प्रूव्हअप देतील आणि एका प्रूव्हअपचं काय करा तर मराठीत काय ट्रान्सलेशन आहे ते लिहायचं आहे. जर तुम्ही इथे क्वेश्चन्स मी लिहिलेले आहे, अ वुल्फ इन अ शिप्स क्लोथिंग, तिथं जे पूर्ववृत्ती येतील ते तुम्ही नाही लिहिला तरी चालेल, फक्त त्याचं ट्रान्सलेशन हे असं लिहिलं तरी परीक्षेत तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. परंतु हे प्रेझेंटेशनसाठी चांगलं दिसतं किंवा टॉपर्स विद्यार्थी कशाप्रकारे मार्क्स मिळवतात पैकीच्या पैकी, तर अशा प्रकारे व्यवस्थित अगदी लिहितात त्यांनी पेपर, त्यामुळेच त्यांचं काय होतं स्कोर जास्त होतो. जर तुम्ही हा व्हिडिओ 27 फेब्रुवारीच्या आधी पाहत आहात तर तुम्ही देखील असा पेपर लिहून तुम्ही देखील इंग्रजी या विषयात चांगला स्कोर नक्कीच कराल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.